टीनाने जेव्हा हा प्रश्न खुशीला विचारला तेव्हा ती तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, तुम्हाला थोडेही मॅनर्स नाही आहे ना? न विचारता कोणाच्या खोलीत जाणे ही खूप वाईट गोष्ट आहे. यावेळी ही खोली आर्यनची नाही, माझी आहे. आणि जरा हे सांगा, हे आर्यन तुमचे कधीपासून झाले? टीना, तुला हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. तू मला सांग, तू या खोलीत काय करतेस? खुशी, आत्ता तर सांगितले की ही खोली आर्यनची नाही, माझी आहे. टीना, माझ्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मला माहीत आहे आर्यन त्याची खोली कोणासाठीही सोडत नाही. मग त्याने तुला परवानगी कशी दिली? खुशी, तिच्या अगदी जवळ येऊन हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. मला माहीत आहे लोकांच्या रस्त्यात येणे ही तुझी आवडती सवय आहे, पण आता माझ्या वाटेतून बाजूला हो. असे म्हणत खुशी खोलीच्या बाहेर जाऊ लागली. तर टीनाने तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाली, मला अजिबात आवडत नाही कोणी माझ्याशी बोलणे अपूर्ण सोडून गेलेलं. त्यामुळे मला राग येतो. मला सरळ उत्तर दे आणि निघून जा. खुशीने एका झटक्याने तिचा हात सोडला आणि टीनाकडे बघत म्हणाली, मला सुद्धा कोणी माझ्याशी असे बोललेलं किंवा माझ्या संमतीशिवाय मला स्पर्श केलेले आवडत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे बोलणे पूर्ण करायचे असेल तर आधी इतरांचे ऐकण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोललास तेव्हा आर्यनने तुमच्याशी काय केले हे तुम्हाला आठवत असेल ना? मग विचार करा की तुम्ही माझा हात पकडून तो फिरवला हे कळले तर ते काय करतील? टीना, अच्छा, तर आता तुझ्यासारखी 2 कवडीची मुलगी मला सांगेल मी काय करू आणि काय करू नये. कदाचित तुला सत्य माहीत नसेल की आर्यन आणि मी आता एकत्र आहोत. त्यामुळे या घरात प्रवेश करण्याच्या तुझ्या सर्वोत्तम प्लॅनिंग येथेच थांबव. खुशी, कानाजवळ येऊन तुमचे शब्द हळुवारपणे सांगा. खरे तर या घराच्या भिंती निष्ठावान आहेत, म्हणून चुकूनही तुमचे शब्द आर्यन किंवा कुटुंबातील इतरांपर्यंत पोहोचल्यास तुम्हाला किती अपमान सहन करावा लागेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. राहिला प्लॅनिंगचा प्रश्न, तर ती तुमच्यासारख्या लोकांची सवय आहे. इथे नाती मनापासून जोडली जातात आणि मनापासून जपली जातात. माझे आणि आर्यनचे नाते हृदय आणि नशिबाने जोडले गेले आहे. ते तोडणे अशक्य आहे. तेव्हा हे समजून घ्या, ते तुमच्यासाठी चांगले होईल. खुशीने तिची मते अगदी स्पष्टपणे मांडली होती, पण टीनाला समजून घ्यायचे नव्हते, म्हणून तिला समजले नाही. तिचं बोलून झाल्यावर खुशीने तिला बाजूला केले आणि म्हणाली, प्लीज आता मला साईड द्या, कारण मला माझ्या बहिणीच्या संगीताचा आनंद घ्यायचा आहे. असे म्हणत ती निघून जाऊ लागली. पण टीनाने पुन्हा तिचा हात धरला. खुशी, मी तुला सांगितलं ना, मला कुणी हात लावलेला आवडत नाही. टीना, माझ्या स्पर्शामुळे तुला खूप त्रास होत आहे आणि जेव्हा हाच हात आर्यन पकडतो तेव्हा तुला खूप चांगले वाटते. त्याचा हात धरून तू तासनतास उभे राहू शकते. त्याने स्पर्श करण्याचा पूर्ण अधिकार तुला दिला आहे. तू हॉलमध्ये नसताना मी त्याला तुझी आतुरतेने वाट पाहत असताना पाहिले आहे आणि तिथून दूर जाताच तुझ्या मागे येणे, तुला त्याची खोली देणे. त्याला तर खोली शेअर करणे देखील आवडत नाही. मला सांग, तो असा का झाला आहे? तो तुझा हात का धरतो? त्याला कधी स्पर्शही करू दिला नाही. तू त्याला काय केले आहे? खुशी चिडली. हात सोडा माझा. माझ्यात आणि आर्यनमध्ये काय आहे ते तुम्ही कधीच समजू शकत नाही, कारण तुमच्या हृदयाच्या बाबतीतही डोक्याचा वापर करत आहे. त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार दिला आहे कारण ते माझ्यावर प्रेम करतात. आत्तापर्यंत मला शंका होती, पण आज खात्री झाली आहे की तू वेडी झाली आहेस. तुम्ही तुमच्या लोभामुळे आणि हव्यासापोटी तुमची अनमोल मैत्री पणाला लावत आहात. ज्यासमोर प्रेम मोहब्बत सारख्या गोष्टींना महत्त्व नाही. आर्यन जी तुमच्यावर प्रेम करत नाही याचं तुम्हाला वाईट वाटतंय, पण ते तुम्हाला त्यांचे सर्वात चांगले फ्रेंड मानतात. तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? प्रेम ही बळजबरीने मिळवायची गोष्ट नाही हे तुम्हाला चांगलं माहीत असूनही तुम्ही प्रेमाची आशा बाळगून आहात. एवढं बोलून खुशी तिचा हात सोडते आणि तिथून निघायला लागते, पण टीना तिचा रस्ता थांबवते. टीना, तुझं हे लेक्चर तुझ्याकडे ठेवलंस तर बरं होईल.
आणि तुला बरोबर समजलं. हो, मी वेडी आहे, पण आर्यनसाठी. पण त्याच्यासोबत मला त्याची मालमत्ताही हवी आहे. काय झालं तो माझ्यावर प्रेम नाही करत तर? मी करते ना, एवढं पुरे माझ्यासाठी. आणि कोण म्हणाले की प्रेम जबरदस्तीने करता येत नाही? तू म्हणालीस की तो तुझ्यावर प्रेम करतो. काही हरकत नाही. मी तुला जिवंत ठेवले नाही तर तो कोणावर प्रेम करेल? माझ्यावरच ना. एकदा तू कशी तरी वाचलीत. प्रत्येक वेळी नशीब तुझ्यावर मेहरबानी करणार नाही. प्रत्येक वेळी तू वाचणार नाही. तिच्या चेहऱ्यावर गूढ हास्य आणून टीना म्हणाली, खुशी, वाचले म्हणजे काय म्हणायचे तुला? असं काय केलं तू? टीना खुशीजवळ आली आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाली, गणेश पूजेच्या दिवशी अचानक तुझ्याजवळ आग का लागली हे तुला माहीत करून नाही घ्यायचं का? तुला विचित्र वाटलं नाही का? इतक्या लोकांमध्ये तूच का? मग तिचे खांदे पकडून, ते मीच केले होते. जर तू अजूनही त्याच्यापासून दूर राहिली नाहीस तर कदाचित पुढच्या वेळी देव तुझ्यावर इतका मेहरबानी दाखवणार नाही. खुशीने टीनाला ढकलून दिले आणि म्हणाली, आत्तापर्यंत मी तुला समजवायचा प्रयत्न करत होते, पण तू तर समजावून सांगण्याच्या लायकीचीच नाही. तुला घरी राहण्याची नाही तर एखाद्या मानसिक रुग्णालयात राहण्याची गरज आहे. राहिली गोष्ट आर्यनची, ते कोणावर प्रेम करतात ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. परंतु तू हे समजून घे की तू माझी काही बिघडू शकत नाही. तू खूप भावनाहीन, मूर्ख, स्वार्थी आणि घाणेरड्या मनाची मुलगी आहेस, जिच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही. मी आता तुझी हकीकत घरच्यांना सांगून येते. असे बोलून खुशी खोलीच्या बाहेर जाऊ लागली. तेव्हा टीनाने खुशीसमोर पाय ठेवला. त्यामुळे खुशी त्याच बेडजवळ पडली. पडल्यामुळे बेडच्या बाजूचा कोपरा खुशीच्या कपाळाला लागला. कपाळावर रक्त आले. टीना खुशीच्या जवळ जाऊन, सो सॅड, मिस डाऊन मार्केट, खाली पडली. असो, तसेही ही तुझी लायकी आहे. तुला पाहिजे तितके ओरड, कारण यावेळी तुझा आवाज ऐकण्यासाठी इथे कुणीही नाही. जेव्हा खुशी उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा टीना खुशीच्या हातात तिच्या चपलाची टाच टोचते. कपाळावर जखम आहे आणि आता या टोचल्यामुळे खुशी किंचाळत आहे. इतकं करूनही टीनाचं समाधान झालं नाही, म्हणून ती खाली बसली आणि खुशीचं डोकं पकडून जमिनीवर जोरात आपटलं. खुशीच्या कपाळाला आधीच जखम झाली होती. पुन्हा मार लागल्याने आणखी रक्तस्राव झाला. यानंतर टीनाने खुशीचे केस ओढले आणि म्हणाली, हेच केस आहेत जे आर्यनला खूप आवडतात ना. टीना परत खुशीचं डोकं जोरात आपटते. त्यामुळे रक्त फरशीवर पसरते. खुशी जवळजवळ बेहोशच होते. आर्यन, जो टीनाच्या कबुलीची वाट पाहत खाली बसलेला, त्याने टीनाला हे सगळं करताना कॅमेऱ्यात पाहिल्यावर तो धावत वरच्या मजल्यावर आला. त्याला घाईघाईने वरच्या मजल्यावर धावतच जाताना पाहून खालील सर्व लोक धावत गेले, वर आले. सगळ्यांना एकत्र येताना पाहून टीना खुशीजवळ बसते आणि तिला उठवण्याचे नाटक करू लागते. टीना, खुशी उठ, कशी पडलीस? मग आर्यनकडे बघत, आर्यन, बघ खुशीला काय झालंय. आर्यनला खुशीची अशी अवस्था पाहून काय करावे हेच त्याला समजत नाही. रेश्मा, सुमन, नैना आणि इतर महिला खुशीजवळ येऊन बसतात. नैना खुशीचे डोके तिच्या मांडीवर ठेवते आणि रुमालाने तिच्या कपाळाचे रक्त साफ करते. खुशी अजूनही बेशुद्ध आहे. सुजे धावत जाऊन ग्लासात पाणी आणतो. जेव्हा रेश्माने खुशीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तेव्हा खुशी जरा हालचाल करते. खुशी शुद्धीवर आली आणि सगळ्यांना त्यात व्यस्त पाहून टीना तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. ती पुढे जायला निघाली होती तेव्हा जुजूने तिचा हात धरून तिला थांबवले आणि म्हणाले, एवढी पण काय घाई आहे जाण्याची मोहतरमा? आपल्या कृतीचे रिझल्टही आपल्यासोबत घ्या. टीना, कसला रिझल्ट? मी काय केले आहे? तिने काहीच केले नाही अशी प्रतिक्रिया ती देते. इतकं बोललीच होती की आर्यन तिच्या समोर आला आणि तिला थप्पड मारली आणि म्हणाला, तू जे काही केलेस ते पाहूनच मी वर आलो आहे. तू स्त्रीच्या नावावरचा डाग आहे. लोक म्हणतात की स्त्रीचा सर्वात मोठा शत्रू पुरुष असतो, पण माझ्या दृष्टीने तुझ्यासारख्या महिला स्त्रियांच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत. तुझी हिंमत कशी झाली खुशीला पुन्हा इजा करायची? आर्यन असे बोलला की घरच्या सगळ्या बायकांच्या नजरा टीनाकडे खेळल्या. आर्यन पुढे म्हणाला, मला माहीत तर आधीच होतं की गणेश चतुर्थीच्या दिवशी आरतीच्या वेळी खुशीला जो अपघात झाला तो तुझ्यामुळे झाला, पण मजबूत साक्षीदार नव्हता.
म्हणूनच तू आजवर वाचलीस. पण आज तू स्वतःच तुझ्या गुन्ह्याची कबुली दिलीस आणि खुशीला असे दुखावून तू मला तुझ्याविरुद्ध आणखी एक पुरावा दिला आहेस, जो खूप मजबूत आहे. आता पुरावा आणि साक्षीदार दोन्ही आहेत. आता पूर्ण आयुष्य तुरुंगात घालवायची या विचारात की आता काय करू. पुन्हा सुजयकडे बघत, सुजय, पोलिसांना कॉल कर. जेव्हा मिस्टर सबनीस यांनी पाहिले की टीना वाईटरित्या अडकली आहे, तेव्हा ते तिच्याकडे आले आणि तिच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि रागाने म्हणाले, तू जे केलेस ते खूप चुकीचे आहे. तुझ्यामुळे आज मी सर्वांसमोर शर्मिंदा आहे. तुला माझी मुलगी म्हणायला मला लाज वाटते. मग आर्यनकडे बघत, माफ कर बेटा, हे सर्व टीनाच्या मनात चालू होते हे मला माहीत नव्हते. आर्यन, काका, स्वारी म्हणायची गरज नाही आणि लाज वाटायचीही गरज नाही. हिने असे केले कारण शेवटी ती तुमचीच मुलगी आहे. ते तुमचे रक्त आहे. तुमच्यासारखी धोकेबाज, दगाबाज फ्रेंडच्या पाठीत सुरा भोकसण्याची सवय आहे तिची. मिस्टर सबनीस, मला कळलं नाही बेटा तू काय बोलतोयस. सुजयने त्यांच्याकडे फाईल पुढे केली. ही बघून कदाचित तुम्हाला समजेल की तुम्ही काय केले आहे. मिस्टर सबनीस यांनी फाईल पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फाईलमध्ये त्यांच्या कंपनीने सरपोतदारसोबत केलेल्या प्रत्येक कराराची कागदपत्रे होती. ते सर्व करार सरपोतदारांनी तोडले होते. फाईलसोबत आणखी एक पेपर होता, ज्यामध्ये सरपोतदाराच्या वतीने मानहानीचा दावा करण्यात आला होता, कारण त्यांचा फायदा सबनीस कंपनीने घेतला होता. आर्यन, पाहिलं ना काका, मी तुम्हाला खरे सांगितले आहे. तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही, कारण टीनानेही तेच केले जे तुम्ही केले. पप्पांनी तुमच्याशी भागीदारी केली. तुम्हा दोघांनी मिळून एक मुकाम गाठला होता. मग ही करण्याची काय गरज होती. काही अडचण आली होती तर मुलगा समजून एकदा बोलले असता. पण तुम्ही आमच्या कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. टीनाने तिच्या वेडेपणात माझ्या कुटुंबाचे नुकसान केले आणि तुम्ही माझ्या कंपनीचे. तुम्ही दोघांनी मला हे सगळं करायला भाग पाडलं. तेव्हाच रेश्मा सबनीस यांच्यासमोर आली आणि म्हणाली की आम्ही तुम्हाला नेहमी वडिलांप्रमाणे मान दिला, कारण आम्हाला वाटले की तुम्ही आमच्यासाठी वडिलांसारखे आहात. पण हे करून तुम्ही दाखवून दिले की कोणीही आमचे नाही. मग टीनासमोर जाऊन मी तुला नेहमी माझी धाकटी बहीण मानायची आणि तू आमच्याच कुटुंबाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. खुशी, जिला पाहून कोणीही अनोळखी व्यक्ती तिच्या प्रेमात पडेल, अशा खुशीला तू इतक्या वेदना दिल्या. तू खरोखर कोणाच्या प्रेमास पात्र नाही. तुम्ही लोक खरंच गुन्हेगार आहात आणि गुन्हेगारांची जागा घरात नसून तुरुंगात आहे. तुम्ही तिथेच राहा. आम्हाला आशा नाही, पण यानंतर कदाचित तुम्ही सुधराल. तोपर्यंत पोलीस तेथे पोचले. शरद, यांना इथून घेऊन जा. आम्हाला या घरात आणखी नकारात्मकता नको आहे. पोलिसांनी दोघांनाही पकडले. खुशीवर सर्वांचे लक्ष असते. मग टीना लेडी पोलिसांपासून तिचा हात सोडवते आणि खुशीकडे धावते. पण आर्यन तिच्या आणि खुशीच्या मध्ये येतो. आर्यन खुशीला छातीशी धरून टीनाकडे पाठ फिरवत म्हणतो की तू ही चूक आधीच दोनदा केली आहेस, पुन्हा करू नकोस. अन्यथा आर्यन सरपोतदारची अशी एक बाजू तुला दिसेल ज्याची तू कल्पनाही केली नसेल. टीना, तुला काय वाटतं, सगळं नीट झालं? नाही मिस्टर सरपोतदार, हा एंड नाही. एका नव्या युद्धाची सुरुवात होत आहे. तू मिस डाऊन मार्केटचे किती दिवस संरक्षण करू शकतो हे मी बघेन. आर्यनने खुशीला छातीशी धरून ठेवले आहे. जोपर्यंत आर्यन जिवंत आहे तोपर्यंत तू खुशीचे काहीही नुकसान करू शकत नाही. सो ट्राय कर, असे म्हणून त्याने खुशीचे हात प्रेमाने स्वतःच्या हातात धरले. त्याने तिचे डोके त्याच्या छातीवर घेतले. ते पाहून टीनाचा चेहरा पडतो. पोलीस टीना आणि मिस्टर सबनीस यांना घेऊन जातात. सुजयने त्यांना मागच्या गेटमधून नेले. खाली मामा एकटेच होते, त्यामुळे आर्यनने सगळ्यांना खाली जायला सांगितले. सुजय खाली जातो आणि सर्व पाहुण्यांना रिलॅक्स होण्यास आणि पार्टीचा आनंद घेण्यास सांगतो. सगळे एक एक करून खाली जातात. सगळे निघून गेल्यावर आर्यनने खुशीला घट्ट मिठी मारली. खुशीही त्याला तसाच बराच वेळ धरून ठेवते. मग आर्यनच्या केसांना प्रेमाने हात फिरवत, मी ठीक आहे आर्यन, काळजी करू नका. आर्यनच्या डोळ्यात जवळपास अश्रू आले होते. त्याचा आवाज जड झाला होता. मला माफ कर खुशी. ती किती धोकादायक आहे हे माहीत असूनही मी टीनाचे सत्य उघड करण्यासाठी तुझा जीव धोक्यात घातला. खुशीच्या कपाळावर हात ठेवून, फार दुःखद तर नाही आहे ना? आर्यन तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. तू ठीक आहेस ना?
खुशी, हो आता बिलकुल ठीक आहे. आर्यनच्या छातीवर आपले डोके ठेवून, मी खूप भाग्यवान आहे तुम्ही मला भेटले. तसे मला टीनाबद्दल खूप वाईट वाटतं. तिचा यात काही दोष नाही. ती तर तुमच्यावर प्रेम करते, तेही लहानपणापासून. मला वाटते आपण तिला प्रेमाने समजावले पाहिजे. आर्यन, तू स्वतः चांगली आहेस म्हणून तुला सगळे तुझ्यासारखे वाटतात. आणि मग तू प्रयत्न तर केला होता ना तिला समजावण्याचा. ती माझ्यावर प्रेम करत होती मान्य आहे, पण त्या एकतर्फी प्रेमात तिने जे काही केले तो वेडेपणा होता. कधी कधी प्रेम एकतर्फी असते. अशा परिस्थितीत व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर केला पाहिजे, ना की आपल्या एकतर्फी प्रेमात वेड होऊन कोणाला त्रास दिला पाहिजे. तिच्यासोबत जे झालं ते चांगलंच झालं. आता स्वतःचा विचार कर. कपाळाला हात लावून तुला किती वेदना होत असतील. तू इकडे ये. आर्यन खुशीला पलंगावर बसवतो, तिच्या कपाळावर पट्टी लावतो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. खाली नैनाचे संगीत चालू आहे. नर्तक नाचत असताना आधी शरदकडे जातो आणि विचारतो, जिजू काय कंटाळवाणे संगीत चालू आहे. शरद, जनाब तुम्ही सांगा, मनोरंजक बनवण्यासाठी काय करावे. आधी, जिजू तुमच्याच्याने काही होणार नाही, थांबा आणि पहा. आधी डीजेकडे जातो आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजतो. तिथून निघाल्याबरोबर डीजेने क्युटीपाई सॉन्ग लावले. गाणे वाजताच आधी नैनाकडे आला आणि तिला फ्लोअरवर घेऊन डान्स स्टेप्स करू लागला. आधी नैना फक्त उभी राहते, पण सुजय आणि करण आल्यावर तीही डान्स करू लागते. गाणे संपल्यावर सगळे एकत्र हसायला लागतात. रेश्मा शरदला, हे खुशी आणि आर्यन कुठे राहिले आहेत. शरद मुद्दावर, थांब मी घेऊन येतो. रेश्मा, तुम्ही थांबा, मी रघुला सांगते. तेवढ्यात आधी त्यांच्याकडे येतो. दी जिजू स्टेजवर या. आणि हा आर्यन कुठे आहे. रेश्मा, खोलीत आहे त्याच्या, मी त्याला बोलावते. आधी, दी तू जिजूसोबत डान्स तयारी कर, मी लव्हर्सला बोलावतो. आधी आर्यनच्या खोलीत जातो. तिथे आर्यन खुशीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला आहे. आधी, हे लव्हर्स, तुम्हा दोघांना संगीताचा आनंद घ्यायचा नाही का. तुम्ही खोलीत एकटेच बसले आहात. तुम्हाला इथे बसायला भरपूर वेळ मिळेल. खुशी आधीला पाताच खाली लावते. आर्यन उठून बसताना, थोड्या वेळाने आला असता. आमच्या मॅडम आत्ता जरा रोमॅन्टिक होऊ लागल्या होत्या आणि आता तू पिकलेल्या आंब्यासारखे टपकला. साले, तू मंगळ आहे माझ्या राशीचा. मी उद्याच एखाद्या पंडितला माझी कुंडली दाखवेन. आधी, उद्या दाखव. आणि कशाला दुसऱ्या पंडिताला. हे खाली पंडित आहेत त्यांनाच दाखव. कदाचित तुझ्या लग्नासाठीही मुहूर्त सांगतील, पण आतासाठी तर खाली चल. आर्यन, जावे लागेल. तुम्ही दुसरा पर्याय सोडला नाही. चला आता. आर्यन खाली येऊ लागला. तेवढ्यात गाणे वाजते. दीदी तेरा देवर दिवाना, हायराम कुडियो पर डाले दाना. हे गाणं ऐकताना आधीची नजर डान्स फ्लोअरवरच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या खुशीवर पडते. तो 4 पायऱ्या सोडून खाली उडी मारतो आणि खुशीसोबत डान्स करू लागतो. गाणे संपल्यावर खुशी तिचे केस गोळा करते आणि बन बनवते. आर्यनला ते आवडत नाही. आर्यन डीजेला इशारा करतो. डीजे गाणे प्ले करतो. आता आर्यन आधीला इशारा करतो. तेव्हा आधी सुजय आणि नैनाला कपल डान्ससाठी उभे करतो. त्यानंतर रेश्मा आणि शरद त्यांना डान्स करताना पाहून इतर जोडीही डान्स करू लागतात. आर्यन दूर उभा राहून खुशीकडे बघत आहे. तेवढ्यात रेश्मा आर्यनच्या जवळ येते आणि त्याच्या हातात हात घालून डान्स करू लागते. आणि सुजय खुशीच्या, शरद नैनाच्या. सुजय खुशीला, सालीसाहेबा मी विचार करत होतो, आईबाबांचा जास्त खर्च न करता एकाच खर्चात दोन्ही कामं करू. खुशी, कसले काम जिजू. सुजय, अरे आमच्याबरोबर तुझ्या आणि आर्यनच्या लग्नाबद्दल बोलू बाबांशी. खुशी, तसं नाही काही जिजू. सुजय, ठीक आहे, तू सांगशील तेव्हाच बोलू. आता तू तुझ्या जोडीदाराकडे जा. हे बोलून सुजय खुशीला गोल गोल फिरवतो. पुढच्या क्षणी खुशी आर्यनच्या मिठीत येते. तेव्हा सॉन्ग प्ले होते. मेरे चांद गुजर मेरी खिडकी से, तुझे माथे पे अपने सजा लूं मैं. आर्यन आपले हात मागे सरकवतो आणि खुशीचे केस सोडतो आणि तो तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो. आर्यनच्या खांद्यावर खुशी डोकं ठेवते. कथा आवडली असेल तर लाईक करा,
धन्यवाद.